हे म्हणजे ईडी वगैरे लावतात काय? तुम्हाला वाटतं तुम्ही आता एवढे वर्ष रिक्षा वगैरे चालवताय, तुम्ही खरं तर लोकांशी खूप चांगलं बोलता. खिशात आहे बीजेपीच्या. ही म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे लोक खिशात घेऊन चालतात. ई म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र फडणवीस. तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का असं बोलता? नाही, कसली भीती. आम्ही जनता, आमच्या जीवावर तर हे लोक मोठे झालेत. आम्ही यांना निवडून देतो आणि हे आमच्या डोक्यावर बसतात. रस्त्याची कामं अडकवलीत, किती आमदार पळवलेत, किती कोटी. तर हे लोक मुंबई महानगरपालिकेचा पैसा प्रशासन म्हणून बसले आणि पैसा खळकाट्याक करून टाकलाय. मुंबईचं सुशोभीकरण बोलले, कुठे सुशोभीकरण आहे? किती लाईटी बंद आहेत, हायवेला सर्व दिसतंय. ब्रिज खाली आणा. तरी ते G20 समिट झाला होता तो एकदम लाईटी बिटी जगामागा गेला होता. कुठे गेल्या? तसं बीजेपीचं आहे. शोषा करणार आणि यांच्याकडे लक्ष केंद्रित करून घेणार. करणार तर काही नाही. लोक अनधिकृत खराब गाड्या लागत आहेत ब्रिज खाली, त्याच्यावर लोक ऑब्जेक्शन घेत नाही. मला सांगा काय, तुम्ही पण कन्नमवार नगरचे नागरिक, काय प्रॉब्लेम काय सध्या? एकंदरीत फक्त कन्नमवार नगर पण एकंदरीत मुंबईत फिरता, मुंबईत प्रॉब्लेम्स काय? मुंबईची परिस्थिती जर मराठी माणूस इथे जर नाही राहिला, मराठी टक्का जर इथे नाही राहिला तर खूप बिकट होईल. माझं म्हणजे मी एक म्हणजे हार्डकोर मराठी आहे. मी सगळ्या मराठी तरुणांना, त्यांच्या म्हणजे वडिलांना, आई वडिलांना किंवा सगळ्या नातेवाईकांना हेच सांगेन की आता जर आपण ह्या ठाकरे बंधूंच्या मागे राहिलो नाही तर उद्याची परिस्थिती खूप बिकट आहे. कारण 2 विकतायत आणि 2 घेत आहेत. म्हणजे 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती घेत आहेत. म्हणजे समजा आमच्या इकडे अदानी हे घेते, अदानीला मुलुंडला पाहिजे धारावीला जे काय आणतायत त्यांच्यावरती काय कोणाचा आक्षेप नाही, कोण काय बोलत नाही. ह्याच्यावरती हे कसं चालेल? असं जर राज्य चालवायचं म्हणजे त्यांच्या घशात घालायचं जर तुम्ही मुंबई ठरवली असेल तर तिकडे तुम्हाला मराठी माणूस आडवा जाणारच. आणि लोकल समस्या तेवढ्या हे नाही आहेत, कारण आमदारांनी मोठ्या प्रमाणात इथे कामं केलेली आहेत. आम्ही बघतो डेली रुटीनला ते म्हणजे राऊंड मारतात. रोडच्या कामं पण चाललेली आहेत आणि इथून काही चोरी पण झाली. काही माणसं इथे चोरी म्हणजे काय, दागिने वगैरे